शेती क्षेत्र आपल्याला वाढवायचंय, सूक्ष्म प्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांची उभारणी करायची आणि प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आणायची। मित्रांनो, हे सगळं करत असताना काही बदल आम्ही मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं, ती स्कीम आमची अडचणीत आलेली। त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर सोनाच लावला। ते नंतर आम्ही सगळं काढलंय। आम्ही आता जे तुमच्या भल्याचं असेल ते करणार आहोत आणि त्याकरता आमची मुख्यमंत्र्यांची, माणिकरावची, एकनाथराव शिंदे, मी, रस्तोगी आम्ही सगळी एक मीटिंग घेतलेली आहे। त्यामध्ये नवीन काही कल्पना, काही चांगला कार्यक्रम आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रोत्साहनपर देखील आम्ही काही गोष्टी करणार आहोत। ते एकदा आमचा कॅबिनेट निर्णय होऊ द्या। कॅबिनेटला काहीतरी आता लवकरच आपला तो विषय येईल, तो आल्यावर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेन। महाराष्ट्राला आम्ही सांगू, काय अंधारात तुम्हाला ठेवायचं काही कारण नाही। कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही। हा जो आराखडा आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आहे, तुमच्या समृद्धीचा आहे, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आहे। या आराखड्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या विशिष्ट भागात विशिष्ट पिकांचं क्लस्टर पद्धतीनं लागवडीला चालना देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात आपण केळीचं क्लस्टर करतोय, पुरंदर तालुक्यात अंजिराचं क्लस्टर करतोय, भीमाशंकर परिसरामध्ये स्ट्रॉबेरी, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात आंबा, बारामती तालुक्यात जिरायत भागात बारामती, इंदापूर, दौंड हे